बघू शकता मी कढई तापायला ठेवते. हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा मी हे कणीस शोधून घेतले बरं का. मका कवळं आहे बघा. आता तुम्हाला दाखवते कसं फ्राय करायचं थोड्या तेलात. इतकं सुंदर लागतं ना, तुम्हाला दाखवते मी. बघा ह्याच्यात टाकणार आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपलं चांगलं भाजायचं आहे बघा. आता बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आहे, इतकं सुंदर लागतं ना. चांगलं भाजू द्यायचं बरं का. हे गोड मका आहे बरं का. तुम्ही बघू शकता गोड मका आहे. तुम्हाला दाखवते कसं भाजायचं. मीठ पण टाकते बघा. ते भाजत आलंय बरं का. त्याला असं थोडं मीठ टाकायचं, चवीपुरतं टाकायचं, लई पण नाही टाकायचं बरं का. तुम्ही बघू शकता खूप सुंदर लागतं बरं का. थोडंसं तेल पण टाकू शकता तुम्ही. तेल टाकायचं म्हणजे कसं तुम्ही बघू शकता कसं भाजत आलंय. आता थोडंसं तिखट टाकायचं बरं का. नॉर्मल, लई नाही टाकायचं, थोडंसं टाकायचं बरं. तुम्ही बघू शकता. एक आपलं असं इतकं सुंदर लागतं म्हणजे तोंडाला पाणी सुटन बघा. तुम्ही करून बघा बरं का. जास्त काळा नाही होऊ द्यायचा, ते मग चांगलं नाही लागत. हे कारण लवकर शिजतं. एका प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला मी. जास्त वेळ लागत तर 10 मिनिटाच्या आत होतं बघा. तुम्ही बघू शकता किती सुंदर मका मी भाजलाय. तुम्हाला माझी रेसिपी मक्याची आवडल्यास तुम्ही माझ्या चॅनेलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू, धन्यवाद देशील. आमेन.